पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा सगळा अतिशय भयानक फ्रॉड असल्याचं म्हटलेलं आहे आणि पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे। अंजली दमानिया म्हणतात जर या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पालकमंत्री पदाचा राजीनामा देणं नितांत गरजेचं आहे असं देखील अंजली दमानिया यांनी मागणी केलेली आहे। पण ही मागणी करत असताना काही दावे पुरावे सादर करण्याचा प्रयत्न देखील दमानिया यांनी केलेला आहे। पाहूया आपण। ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल। 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत। याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडीआ एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून। आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे। पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही। हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे। LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे। कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात। पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत। ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत। पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार अंजलीताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुमची सगळी जेव्हा पत्रकार परिषद ऐकली त्यावेळी मात्र हे सगळं प्रकरण इतकं क्लिष्ट गुंतागुंतीचं असल्याचं समोर येताना दिसतंय। एकूणच काय सांगाल तुम्ही जे काही ठळक मुद्दे उपस्थित केले या पत्रकार परिषदेत तिथून मला सुरुवात करायची आहे। एक तर जर म्हटलं जात आहे की व्यवहार रद्द झाला, अजित पवार यांनी 2 दिवसात जे काही प्रकरण सध्या सुरू होतं त्यानंतर येऊन सांगितलं हे सगळं प्रकरण जे सध्या गाजतंय त्याविषयी मात्र व्यवहार रद्द होतोय। मुळात व्यवहार रद्द करण्याची परवानगीच नाहीये हे आज तुमची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर समोर येत आहे। त्यानंतर बातमी आली शीतल तेजवानींनी वकिलांमार्फत अर्ज केला व्यवहार रद्द करण्यासंदर्भात, तर तसंही होऊ शकत नाही हे देखील तुम्ही आज स्पष्ट केलेलं आहे। सगळं प्रकरण हे फारच क्लिष्ट आहे अंजलीताई। अगदीच कसं आहे की आपण पहिला एक अतिशय बेसिक मुद्दा समजून घेऊया की गायकवाड कुटुंबाचं नाव
आत्ताच्या घटकेला मालक म्हणून नाही. आणि जर ते मालक म्हणून नसेल तर त्यांना तो विकण्याचा अधिकार आता मुळात नाहीये. आता ती वतनीची जमीन होती, वतनची जमीन खालसा झाली 1955 मध्ये, पण ती सरकारकडे राहिली. आता सरकारकडे राहिल्यानंतर प्रोसिजर काय आहे की त्यांना जर ती त्यांच्या नावावर हवी असेल तर त्यांना ते मंत्र्यांकडे अर्ज करावा लागतो. त्याचे जे पैसे आहेत ते भरावे लागतात. मग त्याचं हिअरिंग होतं आणि हिअरिंग झाल्यानंतर त्यांचं नाव लागल्यानंतरच ते विकू शकतात. पण इथे त्यांचं अजून नावच लागलं नाहीये मुळात. तर विक्रीचा व्यवहार करण्याचे कोणालाच अधिकार नाहीयेत. त्या गायकवाडांना पण नाहीयेत, शीतल तेजवानीला तर मुळीच नाहीयेत. आता तिने काय काय केलंय बघा. तिने जे पॉवर ऑफ अटॉर्नी लावलंय त्याच्यात तर ते एक तर रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी नाहीये. मुद्दा नंबर 2, ते जे पॉवर ऑफ अटॉर्नी जो अनरजिस्टर्ड जे आहे ते त्याच्यात विक्रीची खरेदी खताची सही करण्याचे अधिकार नाहीयेत. त्याच्यात कुठले कुठले अधिकार आहेत की बाबा तुमचं प्रतिनिधित्व करण्याचे आहेत, तुमच्यासाठी वकील ठेवण्याचे आहेत, सरकारी ऑफिसेसमध्ये जाऊन तुमचा विषय मांडण्याचे आहेत, तुमचे डॉक्युमेंटेशन तयार करण्याचे आहेत. पण त्याच्यात सही करून खरेदी देण्याचे अधिकार त्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये नाही. आता हे जर असेल तर तिने एकतर म्हणजे जसं सगळ्यात महत्वाचा पुन्हा मी म्हणते की पहिला मुद्दा असा की गायकवाडांच्या नावावर जमीन नाहीच आहे, ती सरकारच्या नावावर आहे. म्हणजे त्यांच्या नावावर नसताना ते व्यवहार करूच शकत नाहीत. मग त्यात पॉवर ऑफ अटॉर्नीचा प्रश्नच येत नाही. बरोबर. जोपर्यंत त्यांचं नाव लागणार नाही तोपर्यंत हा व्यवहार होत नाही. तर मी त्याच्यात काय केलं आज की सगळ्या गोष्टी कायद्याने 5 ऍक्ट्स आहेत, त्या 5ही ऍक्ट मी वाचून दाखवल्या की कुठल्या कुठल्या ऍक्टनी एक सेल डीड तयार केलं जातं आणि एक सेल डीडला गव्हर्न करणाऱ्या कुठल्या कुठल्या ऍक्ट्स आहेत. त्याच्यात स्पेसिफिक परफॉर्मन्स जी ऍक्ट आहे आणि रजिस्ट्रेशन ऍक्ट ह्या ज्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्टमध्ये क्लिअर कट असं दिलंय की कोण करू शकतं आणि कोण करू शकत नाही. त्याचा सेक्शन 16 असं म्हणतंय की ज्या एखाद्या कुठल्याही व्यक्तीने जर एक डील करताना, तर समजा तुझं आणि माझं, मी जमीन विकली आणि तू जमीन विकत घेतली, तर आपण म्हणजे मी कॅन्सल करू शकते. तर मी तुम्हाला सांगून आपण दोघी मिळून म्युच्युअल कन्सेंटनी हे रद्द करू शकतो. बरोबर. हा पहिला मुद्दा. पण समजा मी ठरवलं की मी एकटीच करणार आणि इफ यू रिफ्यूज की मी करणार नाही, तर मी एकटी व्यवहार रद्द करू शकत नाही. आणि करायचा असेल तर मला सिव्हिल कोर्टाकडे जावं लागतं. पण ते कधी, तर जर ती जमीन माझी असेल तर. आत्ताच्या घटकेला ती जमीन कोणाची आहे? ती जमीन आमची नाहीच आहे, ती सरकारची जमीन आहे. बरोबर. ती अजून गायकवाडांच्या नावावर झालीच नाहीये. त्यामुळे त्यांच्या पावर घेऊन तो व्यवहार करण्याचा प्रश्नच उठत नाही. तर आत्ताच्या घटकेला जर ती जमीन शीतलची नाही आणि अमेडियाची नाही तर त्यांच्या दोघांपैकी कोणीही व्यवहार रद्द करू शकत नाही. तर हा कोण करू शकतं? तर फक्त सरकार हे कोर्टा थ्रू, सिव्हिल कोर्ट थ्रू हा व्यवहार रद्द करू शकतात. त्यामुळे हे जे दाखवलं गेलं ना की 42 कोटी 21च्या ऐवजी 42 भरा आणि तो व्यवहार रद्द करा, त्याच्यात ते तावातावाने अजित पवार आले आणि म्हणाले की आम्ही रद्द करतोय, त्यामुळे आता विषयच संपला, म्हणजे चोरीचा माल दिल्यानंतर पोलीस आता आम्हाला पकडणार नाही. तसं नसतं. अंजली, तुम्ही जे म्हणालात की पुण्यात या सगळ्या प्रकरणी जी काही चौकशी होतीये त्या चौकशीपैकी 6 पैकी 5 सदस्य जे आहेत चौकशी समितीतले हे पुण्यातलेच आहेत. म्हणजे नुसतं टाइमपास म्हणून ही चौकशी होतीये का, हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे आम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं, बोळवण करण्याचा कुठेतरी हा सगळा प्रयत्न केला जातोय का, काय म्हणताय? कसं आहे की ज्या माणसांनी 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा पचवला त्याच्यासाठी हे काय, म्हणजे 1800 कोटी काय किंवा 300 कोटी काय, त्यांच्यासाठी चिल्लर आहे हे. तर आत्ताच्या घटकेला हे सगळे जण जे आहेत ना राजकारणी, प्रत्येक जण सूट लूट करतोय. प्रत्येक जण. म्हणजे मी भाजप वेगळं आहे आणि राष्ट्रवादी वेगळं आहे आणि शिंदे गट वेगळे असं म्हणतच नाहीये. सगळे जण दोन्ही हातांनी लुटतायत. आणि ही जर आपल्याला नुसतेच डोळे उघडे ठेवून बघायची असेल लूट तर ठीक आहे, पण जर लढायचं असेल तर लोकांनी आता साथ दिली पाहिजे. आणि ह्या लोकांना आता अजित दादा दादा म्हटलं की माझ्या डोक्यात तिडीक जाते. कोणाचे दादा आहेत ते? माझे दादा नाही, ते अजित पवार आहेत.
आणि हे जे सगळे टोपण नावं जी आपण लावतोय ना, अमुकाला भाई म्हणणं, अमुकाला दादा म्हणणं, बास करा आता. हे सगळे राजकारणी आहेत, तिथे बिझनेस करायला आलेले आहेत, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. बरं, आता ते जाऊ दे, मी परत त्या मुद्द्याकडे येते. रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये सेक्शन 81 येवलेन सध्या सारख्या अधिकाऱ्यांसाठी आहे. तर जे अधिकारी स्वतःचं कर्तव्य न करता फ्रॉड करतात त्यांच्यासाठी पेनल्टी क्लॉज जो आहे तो सेक्शन 81 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये. सेक्शन 82 मध्ये जर पार्थ पवार, अमेडिया आणि दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी सारख्या लोकांसाठी हा सेक्शन 82 आहे. म्हणजे हे रद्द करता येत नाही. या सगळ्यांवर FIR झालं पाहिजे, यांना शिक्षा दिली गेली पाहिजे. बरोबर. आता आपण मुद्दा नंबर 2 वर येऊया की त्याच्यात FIR जो झाला, जो त्या दिग्विजय पाटलावर झाला आणि त्या शीतल तेजवानीवर झाला, तर खरा विषय म्हणून मी अख्खीच्या अख्खी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट वाचली. त्याच्यात सरळ सरळ दिलेलं आहे की सेक्शन 31 मध्ये की प्रत्येक पार्टनर हा कुठलाही फ्रॉड झाला तर त्याची लायबिलिटी अनलिमिटेड आहे. आणि फक्त कधी प्रूव्ह झालं, असं प्रूव्ह झालं की त्या एका पार्टनरला त्याची माहितीच नव्हती आणि हा व्यवहार झाला असेल तरच त्याला थोडं रिप्राईव्ह मिळू शकतं. पण आत्ताच्या घटकेला आपल्याला सरळ सरळ दिसतंय की पार्थ पवारनी तर पत्र दिलं होतं अमेडिया एंटरप्राइजेसच्या नावाने की दिग्विजय पाटील हे आमचे पार्टनर, यांना हे अग्रीमेंट करण्याचे, DIC ला लिहिण्याचे आणि हे सगळे व्यवहार करण्याचे अधिकार आम्ही देत आहोत. बरोबर. याचा अर्थ पार्थ पवारला याची पूर्ण कल्पना होती. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, याच्यातला अधिकांश भाग जो आहे तो पार्थ पवारचा म्हणजे 99% होता. 1% पार्टनरशिप ही दिग्विजयची होती. त्यामुळे त्याला विषय पूर्ण माहिती होता. अगदी एप्रिल महिन्यापासून म्हणजे व्यवहार होण्याच्या 1 महिना आधीपासून त्याला सगळी कल्पना होती. मग असं असताना त्याचं नाव FIR मध्ये न येणं याचं कारण ते नाव पार्थ अजित पवार असं आहे. ते अजित पवार जर मध्ये नसतं तर हा FIR असा झालाच नसता. म्हणूनच मी म्हणतेय की उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीच्या मुलाचं कुठलीही समिती, कुठलाही सगळं जे आहे ते थोतांड आहे, याच्यात काहीही साध्य होणार नाही. आणि जसं मी आता दाखवलं की 6 पैकी 5 अधिकारी आणि हो त्याच्यात जिल्हाधिकारी जे आहेत अगदी विद्वान, ते त्यांना तर शीतल तेजवानीने 30 डिसेंबरला पत्र लिहिलं होतं की आम्ही 11,000चा डिमांड ड्राफ्ट दिलाय, त्यामुळे आता हा व्यवहार आम्ही करणार आहोत, असं पत्र 30 डिसेंबर 2024ला दिलं होतं. मग 11 महिने या कलेक्टरांनी काय केलं? अशा व्यक्तीला तात्काळ निलंबित केलं गेलं पाहिजे. आणि तो व्यक्ती जर त्या चौकशी समितीत असेल तर काय होणार आहे? म्हणजे काय बोलायचं या लोकांना आणि कसल्या समित्या आणि कसलं काय करतायत? आता सगळ्या गोष्टीचा मी किस पाडला की बाबा FIR जो झालाय तो चुकीचा आहे, तो कुठल्या कुठल्या कायद्यांनी चुकीचा आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये पार्थ अजित पवारची लायबिलिटी तेवढीच आहे. त्यानंतर मी दाखवलं की सरकारी जमीन जर कोणी घेतली असेल तर त्याच्यावर कुठल्या कुठल्या कायद्यांनी कुठले कुठले सेक्शन लागतात. तर ते सेक्शन्समध्ये 7 ते 14 वर्षाची शिक्षा होते. आणि 7 वर्षाची शिक्षा म्हणजे 2 वर्षाच्या वरील जर शिक्षा असेल तर अटक होणं गरजेचं आहे, जी ना ते शीतलची झाली आहे ना दिग्विजयची झाली आहे. पार्थची तर झाली तर महाराष्ट्राला मी डोक्यावर घेईन म्हणजे आनंदाने. कारण आत्ताच्या घटकेला ज्या पद्धतीने सगळं हे चाललंय हा फार्स होतोय. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना सरळ सरळ वाचवताना दिसत आहेत. अगदी थेट विचारते, या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी नुसती नावापुरता होतीये का, ती केवळ दाखवण्याचा प्रयत्न आहे का? आणि जसं तुम्ही म्हणताय की चौकशी जर निष्पक्ष व्हायची असेल तर मात्र कुठेतरी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा असू दे किंवा पालकमंत्री पदाचा असू दे राजीनामा देणं गरजेचं आहे. तर तसं होईलच का? कारण तुमचा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. जर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा या सगळ्या प्रकरणी जर मुरू शकतो तर मग हे तर अगदी क्षुल्लक प्रकरण आहे.
अगदी. आणि जर आपल्याला आठवत असेल, जेव्हा तो 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा बाहेर काढला होता, तेव्हा एका संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याची जर निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. तर माझी अजित पवारांना विनंती आहे की तुम्ही आता ताबडतोब हा राजीनामा द्या, कारण उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना याची तुमच्या मुलावरची कुठचीही चौकशी होणार नाही. आणि हे मागणी पहिली की बाबा पहिलं यांना पदाचा राजीनामा द्यायला लावा, ती जी समिती आहे ती बरखास्त करून ते जिल्हाधिकारी नकोत, पुण्याचे अधिकारी नकोत, त्याच्यात अतिशय उच्च कोणी एक रिटायर्ड जज आणि सिनियर मोस्ट अति नावाजलेले व्यक्ती हवेत. त्यात ACS खरगे असतील तर अगदी उत्तम, काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीचे जे अधिकारी आहेत ते सगळे पुण्याच्या बाहेरचे असावे अशी माझी मागणी आहे. अगदी थेट विचारते अंजलीताई, खरं तर मध्यंतरी 1-2 दिवसांपूर्वी बातमी आलेली की शीतल तेजवानी यांनी त्यांच्या वकिलामार्फत अर्ज केलेला आहे या सगळ्या प्रकरणी, पण वारंवार नावाचा उल्लेख होऊन सुद्धा या प्रकरणात हाय प्रोफाईल नावं जोडली जाऊन सुद्धा शीतल तेजवानी कुठे आहेत याचा काही थांगपत्ता लागत नाहीये. त्या परदेशात गेल्या अशी देखील चर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांना लपवून ठेवलंय, नेमकं काय म्हणायचंय? नाही, खरं तर कसं आहे की ती मी आज जे वाचलं, जी नोटीस वाचली ती अमेडिया एंटरप्राइजेसला सहाय्यक निबंधकांनी लिहिलेली होती की तुम्ही केलेल्या रद्द अर्जावर या त्रुटी आहेत, पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2, तर या त्रुटींची पूर्तता करून तुम्ही हा रद्द करण्याचा जो अर्ज आहे तो पुन्हा आमच्याकडे येऊन द्यावा. तर मला तर तिथेच गंमत वाटली की म्हणजे या सो कॉल्ड निबंधकांना कायदाच माहिती नाहीये की म्युच्युअल कन्सेंटनी किंवा एक तर युनिलॅटरली रद्द करता येत नाही, म्युच्युअल कन्सेंटनी रद्द करता येतो, पण कधी करता येतो, जेव्हा ती जमीन त्यांची असेल तेव्हा. इथे तर हा फुल फ्रॉड आहे. जमीन सरकारची आहे तर हे कोणालाच हा रद्द करण्याचा अधिकार नाहीये, ना शीतल तेजवानीला आहे ना अमेडियाला आहे. म्हणजे हे दोघंही रद्द करू शकत नाहीत, सरकार करू शकतं, ते पण कोर्टातनं ऑर्डर घेऊन. तर हे जे सगळं आहे ना, हे सगळं अब्सल्यूट रबिश चाललंय आणि माध्यमांनी मुद्दाम हे सगळं मुद्दा लावून धरावा. निश्चित लोकशाही मराठी हा मुद्दा सातत्यानं उपस्थित करते आणि अंजलीताई लावून धरेलच, पण तुम्ही म्हणताय या सगळ्या प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणं फार गरजेचं आहे. राजीनाम्याची तुम्ही मागणी केलेली आहे उपमुख्यमंत्र्यांच्या. काय वाटतं, अशा जर घडामोडी घडल्या नाहीत, या सगळ्या प्रकरणी अशीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र अंजली दमानी यांची पुढची भूमिका काय असेल? आता मी असं ठरवलंय की पहिलं म्हणजे मी पोलिसांना पत्र देणार आहे की या सगळ्या लोकांवर, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस, पार्थ अजित पवार, दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शीतल तेजवानी, या सगळ्यांवर तो FIR हवा. म्हणजे ही जी बाकीची नावं आहेत अमेडिया एंटरप्राइजेस आणि पार्थ पवारांची, ती त्याच्यात ऍड करा. त्या सगळ्यांना तात्काळ अटक करा. आणि हे करणं अतिशय गरजेचं आहे, कारण आत्ताच्या घटकेला FIR मधले जे सेक्शन्स आहेत त्याच्यात 7 वर्षाच्या वरची शिक्षा आहे. तर ती असल्यामुळे त्यांना अटक करणं आणि त्यांची इन्क्वायरी करणं हे गरजेचं आहे. तर त्याची पहिलं पाऊल ते आहे की मी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये प्रत्येक पार्टनरची अनलिमिटेड लायबिलिटी आहे इन केस ऑफ फ्रॉड, हे कागद मी त्यांना जाऊन देणार आहे. त्यामुळे पोलिसांची भेट घेणार आहे, EOWची भेट घेणार आहे, EDची भेट घेणार आहे, होम मिनिस्ट्रीकडे माझं रिप्रेझेंटेशन पाठवणार आहे आणि हे सगळं महसूल विभागाकडे पाठवणार आहे. खरगेंच्या समितीपुढे मी जाऊन डिपोज करणार आहे. आणि हे सगळं झालं नाही तर मी हायकोर्टात एक नॉन कन्व्हेन्शनल पिटिशन फाईल करणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल PIL म्हणजे मी का म्हणते की हे जे सगळे आतापर्यंत बंद झालेले चौकशा आहेत, म्हणजे जी सिंचन घोटाळा बंद झाला, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा बंद झाला, जरांदेश्वरचा घोटाळा बंद झाला, हे सगळे घोटाळे रिओपन केले गेले पाहिजेत. आणि हे रिओपन करून त्याच्यात ह्याची सगळ्याची चौकशी करा आणि कोर्टाने सरळ आदेश हे राज्य सरकारला आणि केंद्र शासनाला दिले पाहिजेत की ह्याच्यात कोणीही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही
कोर्ट मॉनिटर्ड ही सगळी इन्क्वायरी व्हावी, नाहीतर आमच्यासारख्या ऍक्टिव्हिस्टना जे इतके जीव तोडून लढून स्वतःची जीवाची पर्वा न करता आम्ही लढतो, तर ह्या सगळ्याला काही अर्थ उरेल का? आणि हा पैसा जो जनतेचा लुटला जातोय, जो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा लुटला जातोय, ते थांबण्याची गरज नाहीये का? तर म्हणून मी हे पहिलं वाक्य माझ्या पिटिशनमध्ये घालणार आहे की असं असेल तरच आम्ही लढू, नाहीतर आता लढण्यातही अर्थ नाही. इतकी बिकट परिस्थिती महाराष्ट्राची झाली. अगदी अंजलीताई, तुम्ही म्हणताय महाराष्ट्राची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. 2 राष्ट्रवादी दुभंगली आरोप प्रत्यारोप होत गेले, पण जेव्हा मात्र पार्थ पवारचं प्रकरण समोर आलं त्यावेळी मात्र एका कंपनीमध्ये प्रतिभा पवार या देखील या कंपनीमध्ये पार्टनर असल्याचं पाहायला मिळत आहे. रेती व्यवहारामध्ये तिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे असू दे किंवा मग अर्थातच प्रतिभा पवार, हे परस्पर जे साठवलोट आहे हे कंपनीमध्ये बिझनेसमध्ये हे पाहायला मिळतं. इथं मात्र पक्षांतर्गत मात्र दुफळी माजायची, भांडणं करायची, 2 पक्ष विभागले गेले असं दाखवायचं, विचारधारा वेगवेगळ्या, पण इथं मात्र बिझनेस जोमात सुरू. जसं तुम्ही म्हणालात, रेवती बिल्डकॉन नावाची जी कंपनी आहे त्याच्यात आजही प्रतिभा शरश्चंद्र पवार, सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ अजित पवार हे सगळे एकत्र डायरेक्टर्स आहेत. मग जर तुमची विभागणी झाली असेल तर मग या कंपन्या वेगळ्या का नाही झाल्या, त्याचे व्यवहार वेगळे का नाही झाले, असे असंख्य प्रश्न आहेत. पण आत्ताच्या घटकेला हे वेगळे आहेत हेच मुळात पटत नाहीये. कारण आज अगदी ताडफड बोलणारे जे रोहित पवार आहेत ते दिसत नाहीयेत. आपल्या सुप्रिया सुळे यांची जी भूमिका आपण बघितली पहिल्याच दिवशी, की मी पार्थशी बोलले आणि पार्थ असं चुकीचं काम करूच शकत नाही. अरे हे काय गंमत आहे का? इकडे हे फॅक्ट्स आहेत, सगळ्यांच्या समोर आलेले आहेत की हे फ्रॉड झालेलं आहे. उलट जर तुमचे नातेवाईक आहेत, तुम्ही त्याच्या आत्या आहात, तर तुम्ही असं म्हणायला हवं होतं की या प्रकरणात मी बोलू इच्छित नाही, कारण माझे नातलग असल्यावर दॅट इज डेफिनेटली अ प्रॉब्लेम. मी त्याच्यात आय रिक्यूज माय सेल्फ असं म्हणायला हवं होतं तुम्ही. पण तुम्ही त्याच्यात म्हणतात की पार्थ असं करू शकत नाहीत. हे सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण? तुम्हाला त्यातलं काय माहिती आहे? अगदी. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे हे मात्र यातून सगळं काही स्पष्ट होतं. एकीकडे भांडायचं, 2 पक्ष वेगळे झाले असं दाखवायचं, विचारधारा वेगळ्या आहेत असं दाखवायचं, पण दुसरीकडे मात्र सगळं काही आलबेल असतं. पण ये पब्लिक है अंजलीताई, ये सब जानती है. येणाऱ्या निवडणुका या सगळ्या प्रकरणी अर्थात कुठं घेऊन जाणार आहे हे सगळं प्रकरण हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही अंजलीताई उल्लेख केलात की या सगळ्या प्रकरणी मात्र 59 अनेक व्यवहार झालेले आहेत, अनेक कंपन्यांमध्ये असे व्यवहार झाले आहेत जे येणाऱ्या काळात तुम्ही हे घोटाळे बाहेर देखील काढणार आहात, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. अजून मी नाही, आता तर मी बाकीच्या सगळ्या त्यांच्या ज्या कंपन्या आहेत, मग त्या पार्थच्या असो, सुनेत्रा पवारांच्या असो, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या ज्या आधीच्या कंपन्या होत्या, ज्या त्यांनी काही नंतर काळानंतर त्यांच्या मावस भाऊ मामे भावांना सगळ्यांनी दिल्या होत्या, त्याच्यातले जमिनीचे व्यवहार, हे सगळ्या गोष्टी बाहेर काढणारच आहे. आणि त्याच्यावर मी ती PIL देखील करणार आहे. कारण यावेळेस मी असं ठरवलंय की आता ह्या जर भ्रष्टाचार आपल्याला खरंच बंद करायचा असेल ना, तर ताकदीने लढणं गरजेचं आहे, बिनधास्तपणे लढणं गरजेचं आहे आणि कोणाची भीती न बाळगता लढणं गरजेचं आहे. अगदी. आता आणखीन किती या सगळ्या प्रकरणी फ्रॉड बाहेर येऊ शकतात आपण आकडा नाही सांगू शकत, कारण अंजलीताई तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास आहे. अनेक कंपन्या आहेत, अनेक कंपन्यांमध्ये असे अनेक व्यवहार झालेले असतील. जसं तुम्ही सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करता, पाहता पाहता पार्थ पवार प्रकरण समोर आलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणी आणखीन काय महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे? आता बऱ्याच, जसं मी म्हटलं की 69 कंपनीज आहेत ज्याचे डिटेल्स मी आता काही वेळानंतर काढणार आहे. कारण त्या प्रत्येक गोष्टीचं कसं आहे, मी सिंगल हँडेडली काम करते, त्यामुळे मला प्रत्येकीचे डिटेल्स काढून ते मांडणं, त्याचे सगळे डिटेल्स घालणं, या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. तर मी 1 दिवसाआड आता करण्याचा असा विचार केलाय, तर बघू कितपत होतंय माझ्याकडनं. अगदी. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि आम्हाला आपला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या सगळ्या मुद्द्यावर लोकशाही मराठी सुद्धा नजर ठेवून असेल.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.